त्यांच्यासाठी वाजवा। जावई म्हणजे देवाऱ्यातला देव, फरमाईश पूर्णच केली पाहिजे त्यांची, म्हणून म्हणायचं आहे। त्यांची फरमाईश आहे, चिमणी माझी उडून नाहीतर कोणा कोणा नसते मुलंच आहेत, कोणा कोणा नसत्या मुलीच आहेत, है की नाही? त्यांनी एक दिली सुद्धा लेख घेतली, म्हणून त्या पोस्टरवरती लेख असा दिलेला आहे की आम्ही सून नाही तर लेख आणले, है की नाही? म्हणून ही पोरगी म्हणते, माझा तो बाप रडतो मंडप धरून, आणि काय म्हणतो, माझं हृदय मधलं गाडी शेवट आहे। आता हा दिवस उद्या नाहीये, हाय का साहेब? नाही हा। आणि मंडळी खरंच हे कुटुंब खूप चांगलं आहे आणि मन मिळावं आहे, नाहीतर पैसे जरी दिलं, पैसे आम्ही तरी हसत नाही, तो हसत सुद्धा नाहीत माणसं। वा 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 वा, घराचे कुटुंबाचे जावई बापू, कुटुंबाचे जावई, त्यांनी फरमाईश केली ती तुमच्या कोणाच्याच लक्षात नाही। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। जावई म्हणजे देवाऱ्यातला देव, फरमाईश पूर्णच केली पाहिजे त्यांची, म्हणून म्हणायचं आहे। त्यांची फरमाईश आहे, चिमणी माझी उडून गेली। खास आमच्या या नवरीबाई, त्या पोस्टरवरती काय लिहिलंय बघा, सून नाही लाडाची लेक आणली। मी तर म्हणते महाराष्ट्राने हा व्हिडिओ बघावा, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वांनी बघावा आणि या कुटुंबाचा चालू आहे, कुटुंबाचा आदर्श घ्यावा। नाहीतर आजकाल महिला मंडळ घरातून जी जाती ती चिमणी कुणाची बी असो, कुणाची बी तीच आहे। घरोघरी एकच पर, घरोघरी एकच परी, जी नाही सांगत तीच बरी। सर्वांच्या घराघरामध्ये एकच परी आहे, सर्वांची रीत तीच आहे। गरीब असो श्रीमंत असो, लेकीची गोष्ट म्हणजे सर्वांची रीत सारखीच असते। लेकीचं जर चांगलं झालं तर आई बापाला झोप लागते, लेकीचं जर वाटलं झालं तर आई बापाला झोप लागत नाही। किती श्रीमंत असू द्या, लेख असा दिलेला आहे, सून नाही तर आम्ही लाडाची लेख आणलेली आहे। कार्यक्रम चालू करण्याची मी केली घाई, पण अजून नवरदेव नवरीचं मला बक्षीस आलं नाही। आणि गाणं आमच्या नवरीबाईसाठी आणि त्यांच्या नणंदबाई ह्या दोघी चिमण्यांसाठी बरं का, म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे। आई म्हणते आई, आणि त्या आई नंतर पोरगी काय म्हणते तुम्हाला सांगते। साहेब एवढं असू द्या, संसाराला लागले ते नाही का, बचत करते हातापासूनच। दोघांच्या वतीने 250 रुपयाचं बक्षीस दिले, जोरदार टाळ्या। 500 रुपयाचं बक्षीस दिले, म्हणून म्हणायचं आहे। साहेबांनी सांगितलं त्यांच्या कुणीतरी बंगल्याचे जी कामगार होते ती हिंदी बोलत होते, मराठी त्यांना कळत नाही, नाही का। मग साहेब म्हणत होते, अच्छा है क्या प्रोग्राम? ते मामा म्हणत होते, बहुत मस्त है, हम तो देख रहे थे। म्हणून ही गाणं त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा एक चुटका मी या ठिकाणी हिंदी गाण्याचा म्हणणार आहे का नाही, म्हणजे शुद्ध शाकाहारी। आई म्हणते, रत्नासारखी जतन केली, माय रत्नासारखी ग जतन केली। ताई
अहो चिमणी माझी उडून का गेली, चिमणी माझी उडून का गेली, उडून का गेली, उडून का गेली, रत्नासारखी रत्ना केली, मी रत्नासारखी रत्ना केली, ताई चिमणी माझी उडून का गेली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून का गेली, चिमणी माझी उडून का गेली. लेकीची वरमाई सुनेची बी वरमाई. मुरळीबाई थोडं तुम्ही इकडे या. पोरीची आई काय म्हणते, पोरगी आईला काय म्हणते, माझी आई रडते, माझी आई रडते, महिलांना रडू ही म्हणावं लागत नाही. आईसारखी कठोर कुणी नाही आणि आईसारखं प्रेम जगामध्ये कुणी नाही. त्या भगवंताला परमेश्वरला आपण बघू शकत नाही, म्हणून त्या देवाने आई ही आपल्यासाठी ईश्वर आहे म्हणून पाठवलेली आहे. या ठिकाणी म्हणायचं आहे, पोरगी म्हणते माझी आई रडती पदराला धरून, आणि काय म्हणते माझी हरण चालली योगाला सोडून, हरण चालली योगाला सोडून, हरण चालली योगाला सोडून, हरण चालली योगाला सोडून.
रडतो माझा बाप रडतो माझा बाबा रडतो माझा बाप रडतो मंडपा धरून माझा बाप रडतो मंडपा धरून पोरगी म्हणते बर का कारण ही दोघं खरंच भाग्यवान आहे यांनी लेख दिली आणि एक लेख घेतली नाहीतर कोणा नसते मुलंच आहेत कोणा नसत्या मुलीच आहेत है की नाही त्यांनी एक दिली सुद्धा आणि एक घेतली म्हणून त्या पोस्टर वरती लेख असा दिलेला आहे की आम्ही सून नाही तर लेख आणले आहे की नाही म्हणून ही पोरगी म्हणते माझा तो बाप रडतो मंडपा धरून आणि काय म्हणतो माझं हृदय मधलं काळीज चाललं सोडून 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 बापाची आईची आठवण होते पण ती मुलगी खरंच भाग्यवान आहे मंडळी जिला सासू आणि सासऱ्यामध्ये आई वडील दिसतात लेख होणं सोपं आहे पण मुलगी म्हणून स्वीकार करणं हे खूप अवघड आहे ही घटना कुठे कुठे घडते म्हणून सांगायचं आहे सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले मैं कि कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले शिशून जन्मले एका अंगणामध्ये खेळलेले एका शाळेमध्ये शिकलेले आणि एकाच घरामध्ये लहानची मोठी झालेली ती बाई भाऊ पोरगी काय म्हणते माझा भाऊ रडतो माझा दादा रडतो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून माझा तो दादा रडतो गळ्यात पडून आणि काय म्हणतो मंडळी माझी सोन्याची भावनी मला चालली सोडून 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 क्या बात है
सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. सभा मंडप सजलेला आहे, दारामध्ये पै पाहुणे बसलेले आहेत, लाडाची लेक नवरी झाली आहे. भाऊ काय म्हणतोय, पडतो अक्षरा डोईवरती, सनई चौघडा गाणी गाती, पडतो अक्षरा डोईवरती, सनई चौघडा गाणी गाती. राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, शोभे ही जोडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. ज्यांच्या मुलीचं लग्न झालंय त्यांना विचारा की ज्या वेळेला लेकीला पाठवायचं असतं ती वेळ त्या आई बापासाठी कशी असते. पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी, पाठवणीची घटकाली गंगा यमुना अश्रू ढाळी. गहिवरला मंडप सारा, गहिवरला
माणूस असला पण हृदयामध्ये प्रेम तसंच असतं बरं. ज्या वेळेला लग्न करून आपल्या सासरी जाते आणि दुसऱ्यांदा जेव्हा माहेरी येते तेव्हा ती पाहुणी असते. पाहुणी 2 दिवसांचं सुख घेण्यासाठी आपल्या घरी येते. महिला मंडळ ती लेक त्या माईला काय म्हणते, मैया तेरी आंचल की मैं तो ऐसी गुड़िया रे, मैया तेरी आंचल की मैं तो ऐसी गुड़िया रे, तूने मुझे जन्म दिया, मैया तूने मुझे जन्म दिया, तेरा घर क्यों बेगाना है, मैया तूने मुझे जन्म दिया, तेरा घर क्यों बेगाना है। वाह सगळ्यांनी एन्जॉय केलं का नाही, सगळ्यात जास्त डान्स केला का नाही, पण गाणं किती लक्षपूर्वक ऐकत आहे. याला म्हणायचं बहिणीचा भाऊ. आपल्या घराची येते ती भाऊजाई तिला धीर. जो स्त्रीला सन्मान देतो तो प्रत्येक क्षणामध्ये तत्पर असतो. म्हणून म्हणायचं आहे दादा ज्याची होती ती ज्याची होती लेक लहानची मोठी करायची, लग्न करून द्यायचं ज्या ठिकाणी तिची ओळख नसते, पाळख नसते, परिचय नसतो त्या ठिकाणी त्या पुरीला आयुष्य घालवावं लागतं. कारण ती त्याच्याच नशिबात जायची बी न्यायची. म्हणून ज्याची होती त्यानंच गेली. ताई आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. धन्यवाद सर्वांनी माझी